माझ्याकडून चूक झाली, आता मला सहन होत नाहीये, मला पश्चाताप होतोय, मला पोलिसांना सरेंडर करायचं आहे. ही वाक्य होती आरोपी दत्तात्रय गाडे याची. गेल्या 45 तासांपासून फरार असलेला हा आरोपी काल रात्री उसाच्या शिवारातून बाहेर आला. त्याने आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन पाणी मागितलं आणि नातेवाईकांनी पोलिसांना त्याची टीप दिली. पुढे पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने त्याचा शोध घेत एका चारीतून त्याच्या मुसक्या आवळल्या. पण पश्चातापाची भाषा करणारा हा आरोपी इतका साधा भोळा नाही. त्याच्या वासनांधतेच्या अनेक गोष्टी आता समोर आल्यात. त्यातल्या 3 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. 26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीचा बलात्कार करण्यात आला. पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. यानंतर संबंधित आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातल्या आपल्या गुनाट या गावी निघून गेला. पुढे दुपारनंतर या घटनेची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली तेव्हा त्याची ओळख पटली आणि त्याचा फोटो सगळ्या माध्यमांवरती झळकण्यास सुरुवात झाली. आरोपीने देखील आपला फोटो माध्यमांवरती पाहिला आणि त्यानंतर तो फरार झाला. पुढे पोलिसांनी त्याच्या तपासासाठी 100 पोलिसांच्या 13 तुकड्या रवाना केल्या. ड्रोन, श्वान पथक आणि गुनाट परिसरातील नागरिक सगळे मिळून त्याचा शोध घेत होते. पण या सगळ्या घटनाक्रमादरम्यान त्याच्याबद्दल विविध माहिती आता समोर आली, ज्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याचे राजकीय पक्षांसोबत संबंध असल्याचं समोर आले. तसंच तो लोकांना पोलीस असल्याची खोटी माहिती देऊन धमकावत देखील होता. 2019 मध्ये त्याने कर्जावरती एक गाडी घेतली होती. तो शिक्रापूर ते अहिल्यानगर असं भाडं मारायचं. याच दरम्यान त्याने एकदा एका वृद्ध महिलेला गाडीत बसवलं आणि तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत तिचे सर्व पैसे आणि दागिने काढून घेतले. पुढे महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 12 तोळे सोनं जप्त केलं. तसंच त्याच्यावरती आतापर्यंत चोरी आणि दरोड्याचे 6 गुन्हे दाखल आहेत. पण मुळात दत्तात्रय गाडे हा व्यक्ती वासनांध होता. काही वर्षांपासून तो दिवसभर त्याच्या गुनाट गावात फिरत असायचा. त्यानंतर रात्रीच्या सुमारास तो पुण्यातल्या शिवाजीनगर, स्वारगेट किंवा अहिल्यानगर, शिरूर इथल्या बस स्थानकावरती फिरत असायचा. याच दरम्यान तो लोकांना आपण पोलीस असल्याची खोटी माहिती देखील द्यायचा. तसंच तो असहाय्य महिलांच्या शोधात देखील असायचा. त्याला एखादी असहाय्य महिला आढळली तर तो तिच्याशी जवळीक साधून तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करायचा. असंच काही दिवसांपूर्वी एका मुलीला या आरोपीनं आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पण त्या मुलीच्या सावधपणामुळे त्याचा तो डाव फसला. त्याच्या वासनांधतेचा आणखी एक किस्सा म्हणजे काही दिवसांपूर्वी तो पुण्यात कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायचा. तेव्हा त्याने असंच एका महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिची छेड काढली होती. त्यानंतर त्याला कामावरून देखील काढण्यात आलेलं होतं. तर तिसरा किस्सा म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडे याच्या एका मैत्रिणीनं पोलिसांना जबाब दिला. त्यात तिने सांगितलंय की आरोपी गाडे हा वारंवार तिला फोन करायचा, तिला भेटण्यासाठी बोलवायचा. तसंच आपल्याला तू आवडतेस असं देखील तो म्हणायचा आणि जर तुला भेटण्यासाठी वेळ नाहीये तर तुझ्या एखाद्या मैत्रिणीचा नंबर दे आणि माझी सेटिंग लावून दे असंही तो मैत्रिणीला सांगत होता. पण संबंधित मुलीने त्याला पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर त्याने तिचा पिच्छा सोडल्याची माहिती आहे. आता सध्याला पाहिलं तर आरोपीला गुनाट गावातून शोधण्यात पोलिसांना यश आलंय. तो रात्री 10:30च्या सुमारास आपल्या एका नातेवाईकांच्या वस्तीवरती पाणी पिण्यासाठी आला. त्याने त्यांना रडत सांगितलं की मला पश्चाताप होतोय, मला पोलिसांना सरेंडर करण्याची इच्छा आहे. त्यानंतर तो पुन्हा उसाच्या शिवारात गेला. पण याच दरम्यान संबंधित नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात नाकेबंदी करत ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी गाडे एका चारीमध्ये लपलेला असल्याचं दिसलं. त्यानंतर स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केलंय. या पथकात कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भारदुंगे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार यांचा समावेश होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान त्याला पुण्याला आणण्यात आले. तिथं काही तास लष्कर पोलीस स्थानकात त्याची चौकशी झाली आणि त्यानंतर सकाळी 8 वाजेच्या दरम्यान ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी झाली आणि दुपारी 3 वाजेपर्यंत त्याला शिवाजीनगर न्यायालयासमोर हजर देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याने केलेले आणखी कोणकोणते गुन्हे समोर येत आहेत हे तर आता वेळच सांगेल. तोपर्यंत याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.